नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान रॉयल्स संघाच्या सुरुवातीच्या IPL 2025 सामन्यांसाठी कर्णधारपदाच्या परिस्थितीत बदल झाला आहे. संजू सॅमसनची दुखापत. संजू सॅमसनच्या बोटावर मागील महिन्यात शस्त्रक्रिया झाली. तो अजूनही बरा होत आहे आणि यष्टिरक्षण आणि क्षेत्ररक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो केवळ फलंदाज म्हणून खेळेल. रियान परागचे कर्णधारपद. संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत रियान पराग पहिल्या 3 IPL 2025 सामन्यांसाठी राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करेल. तो IPLमध्ये कर्णधार होणारा 5वा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याला आसामच्या देशांतर्गत T20 क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. सॅमसनचे पुनरागमन. संजू सॅमसन पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर पुन्हा कर्णधारपद स्वीकारेल. यष्टिरक्षणाची जबाबदारी. संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी दिली जाऊ शकते. सॅमसन इम्पॅक्ट सब म्हणून खेळू शकतो. सुरुवातीचे सामने. पराग सनरायझर्स हैदराबाद मार्च 23 विरुद्ध कर्णधार असेल. तो कोलकाता नाईट रायडर्स मार्च 26 आणि चेन्नई सुपर किंग्ज मार्च 30 विरुद्धच्या घरच्या सामन्यांमध्येही कर्णधार असेल. परागची अलीकडील कामगिरी. 2024च्या IPLमध्ये त्याने 573 धावा केल्या.